बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झालेत आणि याचा थेट फटका बसतो ते किचन मध्ये काम करणाऱ्या गृहिणीला। अशीच एक गृहिणी सध्या आपल्या सोबत आहे, मिलिता सावर्डेकर। मिलिता, काय सांगशील? तू नुकतीच बाजारातून आलेली आहेस, काय परिस्थिती आहे बाहेर? एकतर आपण नेहमीच विचार करतो की आपल्याकडे एक अमाउंट असते वीकली, ज्याची तुम्हाला विभागणी करायची असते की या दिवसाचा खर्च एवढा, या दिवसाचा एवढा। मी पाहिलं की पूर्वी आपण 120 किंवा 150 रुपयात पूर्ण वीकचं किंवा महिन्याचं पण बजेट आपण करू शकत होतो। पण आता काय झालंय, मी आत्ताच जाऊन आले, तू विचार करशील की फ्रेंच बीन म्हणजे ही इतकी बेसिक एक भाजी आहे, फरसबी ज्याला आपण म्हणतो, ही सगळ्यांनाच आवडते आणि मुलांना खूपच हेल्दी म्हणून आपण देतो। पण आता जर तू ही घ्यायला गेलीस तर पाव किलो जर तू घ्यायला गेलीस तर इट इज लाईक तू म्हणशील की तू आवाक्याच्या बाहेर आहे आपल्या ही, म्हणजे ही बेसिक आहे। आणि टोमॅटो सुद्धा, टोमॅटो आता मला वाटतं 30 रुपये 50 रुपये पाव किलो सांगतात आणि क्वालिटी इज नॉट एट ऑल गुड, म्हणजे बघायला गेलीस तर ते पुरतही नाहीत आणि उरतही नाहीत असं झालेलं आहे। आणि फ्रेंच बीन्स मला वाटतं 150 160 रुपये, आणि आता मला वाटतं आज तर ह्याच्याही वरती आहे, म्हणून मी न घेताच घरी आलेली आहे। म्हणजे असं आपल्याला वाटतं की आपण म्हणतो हेल्दी डाएट हवंय, आता खूप सुरेसूर असते प्रत्येक फील्डमध्ये, मुलांना सुद्धा आणि घरातल्या प्रौढांना सुद्धा सगळ्यांनाच हेल्दी डाएटची सवय लागलेली आहे, सगळे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत बेसिकली। तर त्याच्यासाठी आपण सगळ्या भाज्या आपल्या आहारात घेतल्या पाहिजेत। पण आता बघितलं, तुम्ही बाजारात गेलात तर यू कॅनॉट अफोर्ड, म्हणजे तुम्ही एका वेळेला सगळ्या भाज्या घरी घेऊन येऊच शकत नाही, अशी वेळ आलेली आहे। आणि मला असं वाटतं सगळ्या गृहिणींनी ह्याचा प्रचार करायला पाहिजे की किती हेल्दी डाएट आपण घेतलं पाहिजे आणि भाज्या या किती महत्वाच्या आहेत आपल्या रेग्युलर डाएटमध्ये। सगळ्यात मोठा फटका आपल्याला बसतो की आपलं महिन्याचं एक बजेट असतं किचनचं, भाज्यांचं, बाकी आपण जे डाळी असतात किंवा साखर, तांदूळ, या सगळ्याचं। तर भाज्यांचेच दर एवढे आहेत की आपल्याला दिवसाला 200-250 रुपये फक्त एक किंवा दोन भाजी करताच आपल्याला वापरावे लागतात। तर किती बजेट सध्या डिस्टर्ब झालंय? खूपच झालंय, म्हणजे एका वेळेचं जेवण जर तू एकच भाजी बनवायला घेतलीस तर 120-150 रुपये जस्ट अ वेजी, म्हणजे सगळं पूर्ण ताटही तू सर्व नाही करू शकत आहे, असं झालेलं आहे। म्हणजे आता खरंच म्हणजे असा विचार करायला लागतो की सरकार करतंय काय? म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याच्यातली जी बेसिक मूलभूत जी गरज आहे ती आहे अन्न, ह्याच्याशिवाय कोणीच जिवंत काय म्हणजे सर्व्हाइव्ह करू शकत नाही, किंवा कुठेही तुम्हाला कुठच्याही फील्डमध्ये चांगलं शाईन व्हायचं असेल तुमच्या करिअरमध्ये तर यू हॅव टू बी फिट। आता सध्या तुम्हाला सगळ्यांना तू बघितलं, मिडल क्लासमध्ये आपण जे सामान्य घर म्हणतो त्यांना हे शक्य आहे का? म्हणजे तू तर आपण म्हणतो की नवरा बायको दोघेही नोकरी करतात, पण तूच अशी प्रतिक्रिया देतेयस, पण आपल्यापेक्षाही जे सामान्य आहे, जे अगदीच ज्यांचं बजेट खूप कमी आहे, त्यांची काय परिस्थिती होत असेल, काय सांगशील? म्हणजे मी आता बघते ना, आता आपल्याकडे राहायला घर आहे, आपल्याकडे थोडंसं एक बजेट असतं की आपण मंथली म्हणा किंवा वीकली म्हणा आपण वी कॅन स्पेंड। पण काही अशा फॅमिलीज आहेत ज्यांच्याकडे करता धरता एक असतो आणि 3 मुलं असतात, शाळेत जाणारी असतात, घरीच असते आई, काहीतरी छोटं मोठं काम करून त्यांचा कसा तरी तो कारभार चाललेला असतो दिवसभराचा। पण त्यांचं जर तुम्ही बघायला गेलात ना लाईफ, तर म्हणजे आता अशी वेळ आली की मला वाटतं उपासमारच झालेली आहे मुलांची पण, म्हणजे मुलांना ही गरज आहे, ही काटकसर करावी लागते या महागाई। नक्कीच नक्कीच, म्हणजे मी माझं उदाहरण पुढे ठेवते तुझ्यासाठी आणि तू त्यांचा मग विचार कर की मलाच कठीण किती जाते एका दिवसाचा किंवा एका आठवड्याचा पूर्ण जर तू हिशोब केलास तर इट इज नॉट अफोर्डेबल। खरंय, दिवसाचा खर्च करणं देखील कठीण आहे आणि म्हणून गृहिणींना काटकसर एका वेळेला समजा अर्धा किलो भाजी, एक भाजी लागत असेल तर 60 रुपये, 50 ते 60 रुपये एका वेळची भाजी आहे, 2 वेळची भाजी म्हणजे दिवसाला 150 रुपये, साधारणतः 100 ते 150 रुपये हे फक्त भाजी खरेदी करण्यात जातात। म्हणजेच महिन्याला जवळपास 3000 ते 3500 खर्च केवळ एखाद 2 भाज्या खरेदी करण्यात सामान्यांचा जातोय। त्यामुळे कसं काय संपूर्ण ताट जे आहे जेवणाचं ते भरणार आणि कसं घर चालवणार असा प्रश्न गृहिणींना पडलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।